तुम्ही 9 जिल्ह्यांची योजना चालू केली, त्याच्यामध्ये पण अशा पद्धतीचं बंधन ठेवलं गेलं की फक्त एका जिल्ह्यातल्या 2000 मेंढपाळ बांधवांनाच त्याचा लाभ होईल. 516 कोटी मधलं फक्त 71 कोटीचं आतापर्यंत अनुदान वितरित झालंय. हे फक्त तुम्ही मेंढपाळांचं फक्त मेंढपाळांचं त्याचं बजेट जे होतं ते 70 कोटीचं बजेट होतं. तर हे 70 कोटीचं बजेट आजपर्यंत महाराष्ट्रातल्या किती धनगर लोकांनी हातपंप म्हणजे शेतपंपाचे जे ते वीज पंप आहेत तर त्यांचं वीज बिल. दुसरी गोष्ट आहे की ज्यांच्याकडे इंजिन होतं त्याच्यामध्ये ते विषय असा आहे की ते विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचलीच नाही ती योजना. आणि त्याच्यामध्ये मग अर्ज येत नाहीत. म्हणजे शासनाचं म्हणणं असं आहे की तुमच्या विद्यार्थ्यांचा अर्ज येत नाही. ही जी 150 कोटी रुपयाची तरतूद आहे ही पण आजपर्यंत भेटली नाही. म्हणजे भेटली परंतु ते फक्त धनदांडग्या लोकांच्याच हातात गेली. धनगरांच्या घरकुलांसाठी पहिला हप्ता जे आहेत ते डिस्बर्स झाले, परंतु त्याच्यानंतरचे हप्ते जे आहेत ते आजपर्यंत मिळालेत कुठं मिळाले नाहीत. असे किती धनगर आहेत की जे 100 कोटीची योजना राबवू शकतात. पहिल्यापासून जर याचं बजेट बघत आलं तर म्हणजे मेंढपाळांचं असेल, विद्यार्थ्यांचं असेल, त्याच्यानंतर उद्योजक असतील, विविध शैक्षणिक हायर एज्युकेशनसाठीचं जे बजेट आहे त्याच्यासाठी असेल, तर ह्या सगळ्या जर गोष्टींचं बजेट काढायला गेलं तर हे हजारो कोटींच्या वरती जातं. मग ह्या हजारो कोटींच्या वरती जो डल्ला मारतंय तर हे कोण मारतंय? मग तशा पद्धतीने फसवणूक आहे. परंतु मी आता काय म्हणलो की आपली फसवणूक ही आपण करून घेतली. का करून घेतली? शासनानं त्यांचं काम करून घेतलं की ज्या वेळेला मतदान पाहिजे होतं त्यावेळेला त्यांनी घेतलं. मोठ्या पद्धतीने त्रिशताब्दी वर्ष वापरतात, चालू करतात, दाखवता, कार्यक्रम घेताय आणि त्याच मातेच्या नावानं दिले जाणारे पुरस्कार हे वितरित होत नाहीत. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी गप्पा मारणार आहे धनगर समाजाचे प्रश्न आणि धनगर समाजाची कितपत प्रगती झालेली आहे, धनगर समाजाचे काय हाल आहेत, आपण नेहमी चर्चा करत असतो. माझ्यासोबत बिरुदेव कोळेकर हे तरुण आहेत, ते उच्च शिक्षित आहेत, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतात आणि धनगर समाजाचे प्रश्नही हाताळतात. धनगर समाजाच्या चळवळीत ते सक्रिय असतात. तर मी त्यांच्यासोबत धनगर समाजाच्या प्रश्नांविषयी चर्चा करणार आहे. तर बिरुदेवजी, लय भारीमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. तर मला सांगा की धनगर समाजाचे अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई आहे, त्यात धनगर समाजाला फसवलं गेलंय असं म्हटलं जातं. तर आरक्षणाची लढाई तर चालूच आहे, परंतु धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने काही वेगवेगळ्या योजना आखलेल्या आहेत. तर त्या योजनांचा खरंच फायदा होतोय नाही होत, तर याविषयी जरा सांगा. नमस्कार. आपण लय भारी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या धनगर समाजाच्या ज्या व्यथा किंवा ज्या प्रश्न आहेत ह्याच्या संदर्भानं आपण बोलण्यासाठी इथं बोलवलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. याचबरोबर आता धनगर समाज हा महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये गेल्या 75 वर्षापासून आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे. आणि वेळोवेळी जेवढी पण सरकार या महाराष्ट्र राज्यात असतील किंवा भारत सरकारमध्ये असतील, जेवढी सरकार येऊन गेली त्या सर्व सरकारने आरक्षण देत नाही अशा संदर्भानं कोणी बोललेलं नाही. देतोच बोलले, परंतु अजूनपर्यंत दिलेलं नाही. आणि त्या जो राग आहे किंवा जी प्रतीक्षा आहे ती धनगर समाजाची आजपर्यंत चाललेली आहे. आणि हा राग जो आहे हा राग गेल्या 40 दशकापासून 50 दशकापासून आणि आताचे जर स्वातंत्र्याची आपण 75 वर्ष बघितली तर या 75 वर्षांमध्ये विविध माध्यमातून आणि विविध संघटना असतील, पक्षांच्या माध्यमातून असतील, समाजातील वेगवेगळी शिकलेली लोक असतील, ह्यांच्या माध्यमातून तो वेळोवेळी आंदोलनं, मोर्चा, उपोषणं आणि या संदर्भाने तो वेळोवेळी सरकारच्या पुढे मांडलेला आहे. परंतु आतापर्यंत कोणत्याही सरकारनं धनगर समाजाला उचित न्याय जो त्यांना संविधानिक पद्धतीनं जो दिला गेलेला आहे तो आजपर्यंत नाकारलेला आहे. आणि हा जो वाद आहे तो आजपर्यंत चालू आहे आणि तो न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये आता ज्या पद्धतीने आपल्याला बघता येईल तशा पद्धतीने आपल्याला प्रतीक्षा करायची की बाबा न्यायप्रविष्टेतून आपल्याला काय तो निकाल आहे तो भेटतोय. परंतु ज्या सरकारी योजना आहेत, देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे तर त्यांनी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. विशेषतः मागच्या सरकारने काय हजारभर कोटी ज्या योजना जाहीर केलेल्या होत्या, म्हणजे ज्या आदिवासी समाजाला ज्या योजना आहेत त्या वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या होत्या. तर त्या योजनांसंदर्भात काय सांगाल, किंवा अन्य कुठल्या योजना असतील तर त्या खरंच योजना मिळत आहेत का? हे देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला आरक्षणाच्या बाबतीत फसवलं नाही फसवलं हा मुद्दा आपण इथं चर्चा नको करायला, ते लोक ठरवतील काय ते, परंतु किमान योजना तरी ते देत आहेत का याविषयी काय सांगाल? आता जशा पद्धतीनं आपण म्हणलात तशा पद्धतीनं योजनांच्या बाबतीत जर बोलायचं झालं
तर 2019ला भरपूर साऱ्या योजना म्हणजे जे आदिवासींना ते धनगरांना अशा पद्धतीनं 22 योजनांचा महाराष्ट्र शासनानं असं सांगितलं होतं की जे आदिवासींना आहे त्याच योजना धनगरांना दिल्या जातील. त्याच्यामध्ये भरपूर अशा योजना होत्या आणि त्या योजनांमधील जर उदाहरणार्थ जर आपण घेतल्या काही योजना, जसं की मेंढपाळांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये 4 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये अशा पद्धतीनं एका मेंढपाळाला चराई भत्ता अनुदान म्हणून दिलं जाईल अशा पद्धतीची एक घोषणा महाराष्ट्र शासनाने केली होती 2019ला. परंतु त्याच्यामध्ये ती पण योजना जी आहे ती योजना 9 जिल्ह्यांच्यासाठी फक्त लागू केली गेली होती. संपूर्ण महाराष्ट्रात जर धनगर समाज राहत असेल तर तुम्ही 9 जिल्ह्यांच्यासाठीच ती योजना का चालू केली हा एक पहिला प्रश्न राहील. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला तुम्ही 9 जिल्ह्यांची योजना चालू केली त्याच्यामध्ये पण अशा पद्धतीचं बंधन ठेवलं गेलं की फक्त एका जिल्ह्यातल्या 2,000 मेंढपाळ बांधवांनाच त्याचा लाभ होईल, म्हणजे 2,000ची त्याच्यामध्ये मर्यादा होती. त्याच्यानंतर तिसरं असं झालं की त्या योजना करत असताना किंवा देत असताना महाराष्ट्रामध्ये राबवत असताना त्याचे फॉर्म कुठे भरायचे, फॉर्म कुठे उपलब्ध आहेत, त्याच्यानंतर जे त्याचं प्रेझेंट अंमलबजावणी आहे त्या अंमलबजावणी होत असताना आपल्याला 2025चा काळ उजरावा लागला आणि आता येऊन याच्यामध्ये फक्त 71 कोटीचं त्याच्यामध्ये बजेट डिस्बर्स केलं आणि याचा जो 71 कोटीचा, परंतु योजना जी आहे ती योजनेचा टोटल जर तुम्ही बजेट किंवा त्याचं जे देणं लागतं ते 2019 ते 2025 पर्यंत 816 कोटीच होतं. बरं, आणि दिले तर 816 कोटी मधलं फक्त 71 कोटीचं आतापर्यंत अनुदान वितरित झालंय. हे फक्त तुम्ही मेंढपाळांचं फक्त मेंढपाळांचं. याच्या व्यतिरिक्त जे आपल्याला असं सांगितलं होतं की बाबा धनगर समाजाला 1,000 कोटी प्रत्येक वर्षी बजेट म्हणून दिलं जाईल, परंतु नाही ते सगळ्यांच्यासाठीचं दुसऱ्या गोष्टीसाठीचं होतं. तर त्याचीही आजपर्यंत अंमलबजावणी म्हणजे प्रभावीरित्या जर आतापर्यंत बघितलं तर तेच 6,000 कोटी होतात. 6,000 कोटी होतात ते मिळून. किती दिलेत मग? तर आतापर्यंत जी मेंढपाळ्यासाठीची जी योजना होती त्याच्यामध्ये फक्त 71 कोटीचं जे बजेट आहे तीच तेवढं डिस्बर्स झालंय आणि आतापर्यंत जवळजवळ नाही दिलेलं नाही. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर दुसरी गोष्ट याच्यामध्ये येते की इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये नामांकित शाळांमध्ये मेंढपाळांचा विषय बरोबर. त्याच्यानंतर आता विद्यार्थ्यांच्यासाठी यशवंतराव होळकरांच्या त्यातला विद्यार्थ्यांचा पहिला तुम्ही इंग्रजी माध्यमाचा ती योजना काय ती सांगा. आणि मग ती योजना अशा पद्धतीने आहे की नामांकित शाळांमध्ये म्हणजे धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणासाठी किंवा माध्यमिक शिक्षणाच्यासाठी चांगला स्तर व्हावा आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांची प्रगती व्हावी ह्या पद्धतीने म्हणजे शासनाचं धोरण जरी चांगलं असलं तरी ती योजना राबली नाही किंवा राबवत असताना ज्या त्रुटी सापडल्या, ज्या ठिकाणी ही योजना राबवली गेली, योजना राबवत असताना किंवा ती योजना ज्या शाळांना दिली गेली ती शाळा कागदोपत्री आहेच नाही, म्हणजे कागदोपत्रावरती आहे परंतु मूळ ठिकाणी शाळाच नाही. अशा पद्धतीचं एका विद्यार्थ्याला 70,000 रुपयाचं अनुदान एका वर्षासाठी दिलं जातं आणि असं 10,000 विद्यार्थ्यांची म्हणजे विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं जावं अशा पद्धतीची ती योजना आहे. शासनाचा हेतू हा चांगला होता की बाबा 10,000 विद्यार्थी धनगर समाजाचे चांगले विद्याभूषित होतील, चांगलं इंग्रजीचं नॉलेज घेतील, समाजासाठी फायदा होईल. परंतु तो योजना ज्यांना दिली गेली त्या संस्था चालकांनी त्याच्यामध्ये त्या संस्था निवडत असताना ज्या अधिकाऱ्यांनी जे निकष बघितले ते निकष कोणत्या पद्धतीने बघितले, फक्त डॉक्युमेंट पद्धतीने बघितले का, तिथं जाऊन त्या शाळेचं फिजिकल व्हेरिफिकेशन झालं का, त्या शाळा राबवत असताना योजना त्यांच्याकडे हॉस्टेल आहे का, त्यांची राहण्याची व्यवस्था आहे का, त्यांना तिथं राहण्याच्या व्यवस्थेबरोबर त्यांच्या खाण्याची व्यवस्था काय आहे, त्यांची जे गणवेश आहे त्याच्याबद्दलचं काय. तर ह्या पद्धतीची चांगल्या पद्धतीने चौकशी न झाल्यामुळं ही योजना जी आहे जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कमीत कमी 25 अशा संस्था सापडल्या की त्याच्यामध्ये फक्त कागदोपत्रीच 5,000 विद्यार्थी आहेत आणि बाकीच्या तिथं कुठल्याही पद्धतीचं अनुदान घेतलं गेलं शासनाकडं, परंतु तिथं ते विद्यार्थीच नाही. म्हणजे ह्या योजनेमध्ये हे झालंय, म्हणजे योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला. आणि हे आता काही ठिकाणी म्हणजे आता ते एबीपी माझाने ती बातमी दाखवली होती की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं, शासनाकडनं अनुदान घेतलं आणि विद्यार्थ्यांकडनं फी घेतली अशाही पद्धतीचं त्याच्यामध्ये गैरव्यवहार झालाय. तर ह्या गैरव्यवहारापासून असं लक्षात येतं की ज्या धनगरांच्या योजना आहेत त्याच्यावरतीच ह्या अशा पद्धतीचे प्रसंग काय येतात. अच्छा, हा मुद्दा आहे. याच्यानंतर जर आता आपण पुढे बघायला गेलं शिक्षणातलंच आणखी काय उच्च शिक्षण किंवा त्याच्यामध्ये पण आणखी अभियांत्रिकी मेडिकल म्हणण्यापेक्षा आणखीन अशी गोष्टी आहेत की परदेशात जाण्यासाठी मुलांना परदेशात जाण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये बजेटमध्ये तरतूद आहे. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला परदेशी शिक्षणासाठीची जी संधी आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला दाखवण्यात आलं होतं की बाबा युवक युवतींना शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था, अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन, पशुवैद्यकीय व्यवस्थापन, कृषी शिक्षणशास्त्र याच्यासाठी फ्रीशिप देण्यात यावी.
बर. फ्रीशिप म्हणजे पूर्ण शिक्षण माफ फी असावी कुठल्याही तो ज्या संस्थेच्या म्हणजे शासकीय संस्थेमध्ये आहेत त्या शासकीय संस्थांनी जाऊन त्याच्यानंतर त्यांना तशा पद्धतीची फ्रीशिप शासकीय आणि बिगर शासकीय प्रायव्हेट सुद्धा. परंतु अशा पद्धतीचं अर्जच कुठं करायचं हेच विद्यार्थ्यांना माहित नव्हतं किंवा ते अर्ज कुठल्या वेबसाईटवरती ओपन आहे. म्हणजे परदेशी विद्यार्थ्यांचं सांगताय ना? नाही, शाळेत इथं सुद्धा अभियांत्रिकी शिक्षण हे महाराष्ट्रात सुद्धा आहे. महाराष्ट्रातले सुद्धा ठीक आहे. ती योजना म्हणजे अशी आहे की बाबा त्याच्यामध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्याचं शुल्क अभियांत्रिकीचं समजा 80,000 असेल, बरोबर, तर साधारण त्यातले 70-75,000 तरी माफ होतात. हा, तर मग त्याच्यात आता काय त्रुटी आहे की त्याच्यामध्ये ते विषय असा आहे की ते विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचलीच नाही ती योजना. बरं. आणि त्याच्यामध्ये मग अर्ज येत नाहीत. म्हणजे शासनाचं म्हणणं असं आहे की तुमच्या विद्यार्थ्यांचा अर्ज येत नाहीत. अर्ज ज्या वेळेला येतील की ज्या वेळेला ती योजना आहे या संदर्भाने ज्या वेळेला माणसं म्हणजे मुलांना समजेल त्यावेळेला त्याचे अर्ज येतील. आणि याच्यासाठीची जी तरतूद होती ती शासनाच्या ज्या तरतुदी आहेत. आता माझ्याकडे पूर्ण GR आहे की जो GR आपल्याला बघायला गेलं तर 7 ऑगस्ट 2019 हा GR निघाला होता आणि त्याच्यामध्ये टोटल 16 योजना दिल्या होत्या. आता त्या टोटल 16 योजनांमध्ये जे म्हणजे आदिवासींना ते धनगरांना म्हणत असताना आपण पहिला बघितली ते की होती की मेंढपाळांची, त्याच्यानंतर बघितलं आपण विद्यार्थ्यांची, आता तिसरं इंग्रजी विद्यार्थी, त्याच्यानंतर आपण बघितलं की जर विद्यार्थ्यांना म्हणजे उच्च शिक्षण त्याच्यामध्ये वैद्यकीय आलं, अभियांत्रिकी आलं, ह्या सगळ्या मेडिकल ह्या गोष्टी आल्या. त्याचबरोबर अशा पद्धतीचं पण GR होता की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांना जे शेतपंप आहेत, वीज पंप आणि तेल पंप याच्यासाठी सुद्धा मोफत पुरवठा करण्यात यावा. आणि ह्या मोफत पुरवठा करण्यासाठी शासनानं जी योजना आखली होती आणि त्या योजनेचं जे बजेट होतं ते 70 कोटीचं बजेट होतं. म्हणजे वीज पंप आणि तेल पंप ह्याचं अनुदान हे शेतकऱ्यांना म्हणजे जे आदिवासी आहेत तेच धनगरांना द्यायचं आणि याचं बजेट जे होतं ते 70 कोटीचं बजेट होतं. तर हे 70 कोटीचं बजेट आजपर्यंत महाराष्ट्रातल्या किती धनगर लोकांनी हातपंप म्हणजे शेतपंपाचे जे ते वीज पंप आहेत तर त्यांचं वीज बिल, दुसरी गोष्ट आहे की ज्यांच्याकडे इंजिन होतं त्याच्याकडे वीज नव्हती तर त्यांच्यासाठीचं 70 कोटी रुपये हे गेले गेले. याच्यानंतरची दुसरी योजना अशा स्वरूपाची होती की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की बाबा आपल्याला भटक्या जमातीतल्या क वर्गातील गुणवत्त विद्यार्थ्यांना आपण ह्याचं बघितलं की इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं त्याच्यामध्ये पण बजेटची तरतूद होती. ती बजेटरी तरतूद आहे 150 कोटी रुपयांची. तर ही जी 150 कोटी रुपयाची तरतूद आहे ही पण आजपर्यंत भेटली नाही. म्हणजे भेटली परंतु ते फक्त धनदांडग्या लोकांच्याच हातात गेली. परंतु त्या विद्यार्थ्याला काय आहे की विद्यार्थ्यांना ते मिळालं नाही. मग शासनाकडे आमची अशी मागणी आहे की जी ही योजना आहे तुम्ही याच्या अगोदर PM किसान योजना आहे तर PM किसान योजनेमध्ये काय होतं की जो लाभार्थी आहे त्याच्या खात्यातच त्याचे पैसे जातात. बरोबर. तर ही जी शिक्षण संस्था आहे ह्या शिक्षण संस्थेला पैसे न देता डायरेक्ट ते विद्यार्थी धनगर विद्यार्थी आहे त्याच्याबद्दलचं एक पोर्टल तयार करण्यात यावं. त्या पोर्टलवरून त्या शिक्षण संस्थेचे म्हणजे असं नाही की त्याच शिक्षण संस्थेत शासनाने जे नियम चालू केले त्याच संस्थेत त्याच्यापेक्षा जी वेगळ्या संस्था आहेत कुठेही ऍडमिशन घेतलं आणि त्या विद्यार्थ्यानं त्या शाळेचा बोनाफाईड घेऊन त्या जर पोर्टलवरती नोंद केली आणि त्याचे बँक डिटेल टाकल्या तर त्या विद्यार्थ्याला त्याचं DBT मार्फत त्याचं शिक्षणाचा जी खर्च आहे तो तिथे मिळावा. असं याच्यानंतरची जी गोष्ट आहे की धनगरांना घरकुल योजना होती. धनगरांना घरकुल योजनेमध्ये पण 2019 मध्ये जी योजना चालू केली त्या आर्थिक वर्षामध्ये 150 कोटीचं बजेट होतं. तर त्या 150 कोटीमध्ये धनगरांच्या घरकुलांसाठी पहिला हप्ता जे आहेत ते डिस्बर्स झाले परंतु त्याच्यानंतरचे हप्ते जे आहेत ते आजपर्यंत मिळालेत कुठं मिळाले नाहीत. मग हे असं का होतंय. त्याच्यानंतर आणखीन ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये आणखीन पण योजना अशा पद्धतीने होत्या की धनगर समाजातील लोकांच्यासाठी सूतगिरणी असते. तर सूतगिरणीच्यासाठी व्यावसायिक 100 कोटीचं अनुदान म्हणजे 100 कोटीची तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पण तुम्हाला काय करेल की अनुदान देईल. परंतु असे किती धनगर आहेत की जी 100 कोटीची योजना राबवू शकतात. आजपर्यंत त्याला मेंढर राखून त्याला जंगलातून येऊन त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. तर असे किती धनगर असू शकतात की जे 100 कोटी इन्व्हेस्टमेंट करू शकतात. तर मग अशा पद्धतीच्या योजना ज्या समाजाला दिल्या जातात की त्याचं ऑलरेडी तिचं पोट भरायची पंचायत आहे आणि तुम्ही त्याला जर अशा पद्धतीच्या योजना दिल्या तर त्या वर्कच नाही करणार. बरोबर. मग त्याच्यामुळे अशा योजना दिल्या पाहिजे. बळ देण्याची योजना होती परंतु 100 कोटी मी थोडं विषयांतर करतो. हे म्हणतात की धनगरांमध्ये उद्योजक तयार झाले पाहिजेत. बरोबर ना. आता मी स्वतः माझं ऑफिस सुरू केलं होतं नरेंद्र मोदींच्या स्टार्टअप योजनेअंतर्गत. म्हणजे मी स्वतःही धनगर आहे बरं का. तर स्टार्टअप योजनेअंतर्गत मी ते ऑफिस सुरू केलं होतं. त्या योजनेअंतर्गत गव्हर्नमेंटने मला अनुदान मला कामं देणं बंधनकारक आहे राज्य सरकारने. आता 4-5 वर्ष झालं मला 1 रुपयाचं काम दिलेलं नाही. गव्हर्नमेंटकडे माझी कंपनी नोंद आहे तेही जाऊ द्या. परंतु माझ्यावर पत्रकारिता करतो म्हणून माझ्यावर खोट्या
खऱ्या मी म्हणत नाही, खोट्या आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे 4 खोट्या तक्रारी केल्या आणि माझं ऑफिस बंद पडलंय ह्या सरकारने. म्हणजे तुम्ही नवीन उद्योजक घडवतच नाही, पण जो हाय उद्योजक त्याला रस्त्यावर आणतायत. ह्याच्यावर तुम्ही काय सांगा? आता तुम्ही जसं सांगितलं ना, ते स्टार्टअप इंडियासाठी, स्टार्टअप इंडिया जे ही आहे योजना आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही जसं म्हणजे घेतलं त्याचं, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला काय लाभ भेटला का? म्हणजे शासनाकडून काय नाही, मला सर्टिफिकेट मनी मार्जिन वगैरे काहीच नाही. तर त्याच्यासाठी शासनानं 50 कोटी रुपयाची तरतूद केली. हो, मग हे 50 कोटी सरकारने कामही द्यायचे. तर मग ह्या 50 कोटी रुपयाची म्हणजे जर आता आपण पहिल्यापासून जर ह्याचं बजेट बघत आलं तर म्हणजे मेंढपाळांचं असेल, विद्यार्थ्यांचं असेल, त्याच्यानंतर उद्योजक असतील, विविध शैक्षणिक हायर एज्युकेशनसाठीचं जे बजेट आहे त्याच्यासाठी असेल, तर ह्या सगळ्या जर गोष्टींचं बजेट काढायला गेलं तर हे हजारो कोटींच्या वरती जातं. मग ह्या हजारो कोटींच्या वरती जो डल्ला मारतंय तर हे कोण मारतंय? म्हणजे शासन आहे की शासनातील प्रशासकीय यंत्रणा आहे की प्रशासकीय यंत्रणेबरोबर मग कोण जबाबदार? ही जी कोणी ती योजना आहे ती योजना धनगर समाजातल्या लास्टातल्या लास्ट म्हणजे जे एकदम त्याचा प्रथम अधिकार आहे त्याचा की ते योजना त्याला मिळाली पाहिजे. आणि ह्या योजना जर त्या मिळत नसतील तर फक्त कागदोपत्री योजना जाहीर करून त्याचा इम्प्लिमेंटेशन होत नाही. त्याच्यामुळे ही योजना लास्ट म्हणजे जे मुख्य उपभोक्ता आहे त्याचा तोपर्यंत पोहोचली पाहिजे, ही आमची मागणी आहे. अच्छा, आता अजून ह्या योजनांमधले काही मुद्दे आहेत का सांगायचे? आहेत की. आता जसं आहे की जसं आता विद्यार्थ्यांच्यासाठी होतं, ज्या विद्यार्थ्यांना तिथं जाऊन राहता येत नाही त्या विद्यार्थ्यांना ह्यांनी काय सांगितलं की आपण तुम्ही ज्या ठिकाणी म्हणजे विभागीय महसुली विभाग जे आहेत नवी मुंबई नावाने तीच योजना, तर त्याच्यामध्ये आणखीन असं सांगितलं होतं की महसूल विभागाच्या ठिकाणी म्हणजे नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती या मुख्यालयाच्या ठिकाणी मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या मुलांच्यासाठी वसतिगृहाची सोय करणं. बरं. आणि जोपर्यंत वसतिगृह, आता म्हटलं की बाबा मग वसतिगृहाची सोय करणं बरोबर आहे, परंतु त्याच्यासाठी भूखंड घेणं असेल, त्याच्यानंतर तो भूखंड विकत घेऊन त्याच्यावरती बांधकाम असेल, बांधकामानंतर मग ते चालू होणं असेल, मग त्याच्यातली त्यांची जी शैक्षणिक तिथली जी काही लागणारा स्टाफ आहे त्यांची भरती असेल, ह्या सगळ्या गोष्टी करूपर्यंत जो वेळ जात होता आणि त्यापर्यंत जे विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं, त्यांना जो भत्ता मिळत नव्हता, त्याच्यासाठी शासनानं असं जाहीर केलं की बाबा आपण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असं करूया की भाडे तत्वावरती इमारत घ्यायची आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ठेवायचं, किंवा जर एखादा विद्यार्थी तशा ठिकाणी राहत असेल, मॅट्रिकोत्तर राहत असेल, तर त्याला महिन्याला जो काही 6,000 रुपये आणि 8,000 रुपयाचा असा भत्ता आहे तो त्याला दिला जायचा. परंतु अशा पद्धतीची ही योजना आहे. या योजनेमध्ये सुद्धा प्रभावीपणे ही योजना आपल्या धनगर विद्यार्थ्यांच्या पर्यंत न पोहोचल्यामुळं त्याच्यामध्येही विद्यार्थ्यांचा सहभाग कमी मिळाला आणि ही योजना आतापर्यंत फक्त नाशिक या ठिकाणी एकाच ठिकाणी वसतिगृहाचं बांधकाम म्हणजे चालू आहे ह्या पद्धतीला, परंतु इतर 6 ठिकाणी अजूनपर्यंत त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही. म्हणजे ही योजना आजपर्यंत महाराष्ट्रातल्या धनगरांच्या विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. पुढे बरं, आता मग मला सांगा की आपल्या ह्या धनगर समाजामध्ये अनेक मोठे मोठे नेते आहेत. गोपीचंद पडळकर असतील, राम शिंदे असतील, आता अण्णा डांगे जात आहेत भाजपमध्ये, विकास महात्मे आहेत, म्हणजे हे भाजपमधली मी फक्त नावं सांगतोय. नवनाथ पडळकर आहेत, गणेश हाके आहेत, त्याच्यानंतर सरकारसोबत जुळवून घेणारे लक्ष्मण हाके आहेत. तर ह्या लोकांनी ह्या ज्या योजना आहेत ह्या आपल्या लोकांना मिळाल्याच पाहिजे, त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. ह्यासाठी ह्यांनी काय केलंय? आता तसं म्हणायला गेलं तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने जर काही जे प्रयत्न केले असतील, आता जसं मी गोपीचंद पडळकर साहेबांच्या बाबत जर बोलायचं म्हटलं तर त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून म्हणजे वेळोवेळी ज्या वेळेला एखादी योजना आली त्यावेळेला त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून म्हणा किंवा ह्या पद्धतीने त्यांनी तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचबरोबर म्हणजे जसं आपण नेत्यांना आपण म्हणतो तशा पद्धतीने सामाजिक काम करणाऱ्या माणसांची सुद्धा जबाबदारी आहे की ते जी योजना आहे ती योजना सामान्य माणसापर्यंत, त्या समाज घटकापर्यंत पोहोचवणं. आणि ह्याच पद्धतीनं यांच्यापेक्षा पण प्रशासनाचं हे चांगलं काम होतं की त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद आहेत, विविध त्यांचं जे विभाग आहेत की ज्या योजनेचे रिलेटेड आहेत त्या पद्धतीनं त्यांनी ते तिथपर्यंत घेऊन जायला पाहिजे होतं. आणि त्यांना ते प्रशासन त्याच्यामध्ये कमी पडल्यामुळं आपल्याला ह्या योजना सामान्य माणसापर्यंत जे मेन उपभोक्ता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं नाही. ह्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. आता ह्या ज्या योजना आहेत किंवा हे जे GR आहेत तर हे कधी निघाले? तर ज्यावेळी निवडणुका आल्या की GR निघतात, त्याच्यावर मग त्याची चर्चा केली जाते, मुद्दाम प्रचारात वापरलं जातं. म्हणजे हे 2019ला हा GR काढला, 2024ला आरक्षणावरची कमिटी नेमली गेली, त्या धनगर समाजातले अधिकारी होते सगळे. तर
हे निवडणूक आल्यानंतरच त्याची चर्चा होते. निवडणूक झाल्यानंतर काय होतं याच्यावर? मेन गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला म्हणजे आपल्या समाज माध्यमातून प्रश्न विचारणारी लोक म्हणजे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील ज्या वेळेलाच त्या अशा लोकांची आठवण येते की ज्या वेळेला त्यांना मतदान पाहिजे असतं. पण मतदान झाल्यानंतर त्याचा फॉलोअप करणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे समजा आता आपल्याला काही योजना दिल्यात, 22 योजना दिल्या, 1000 कोटीचं बजेट दिलं, हे केलं, परंतु योजना आपण त्यावेळेला स्वीकारल्या की ज्या वेळेला त्यांना मतदानाची गरज होती आणि आपल्याला काय पाहिजे होतं की अशा योजना असतील, लाभ असतील, हे आपल्याला पाहिजे होतं. परंतु आपण त्याच्यानंतर फॉलोअप न घेतल्यामुळं आणि शासनाला त्याचा मतदान घेतल्यानंतर विसर पडल्यामुळं, म्हणजे दोन्ही गोष्टी झाल्यामुळं हा योजना तसं झालं. परंतु विषय झाला असा की त्यांना त्यांचं काम करून घेतलं, परंतु धनगर समाजाला त्यांचं काम करून घेता आलं नाही, असं मी म्हणेन. अच्छा, म्हणजे समाज बांधव शिकलेली सवरलेली लोक आहेत, बरोबर का? तर समाज माध्यमातून अशा पद्धतीचा प्रसार झाला असता की बाबा तुम्हाला ज्या वेळेला मतदान पाहिजे होतं त्यावेळेला तुमच्याकडून मतदान घेतलं, तुम्हाला योजना दिल्या, तुम्हाला बजेट दिलं, सगळं दिलं, परंतु याची काटेकोरपणानं अंमलबजावणी होते की नाही, त्याच्यासाठी मग जे प्रशासकीय अधिकारी आहेत मग त्यांना धारेवरती धरणं असेल, मंत्र्यांना निवेदन देणं असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींचं अंमलबजावणी करून घेणं ही धनगर समाजाची प्राथमिक जबाबदारी होती. आणि ते आपण केलं नसल्यामुळं, आपल्या बांधवांनी केलं नसल्यामुळे, सामाजिक संस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि समाज माध्यमांनी केलं नसल्यामुळं हे आपण याच्यामध्ये माग आहे असं मला वाटतंय. ह्याच पद्धतीने आणखीन बघायला गेलं तर महाराणी अहिल्यादेवी होळकरांचं आता 30 शताब्दी वर्ष हे केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन हे चांगल्या पद्धतीने साजरं करतंय. परंतु याच्यामध्ये सांगा, याच्यामध्ये मला तो नीट विषय माहित नाही. राम शिंदे यांनी चौंडीला कॅबिनेट घेतली आणि त्याच्यामध्ये अनेक योजना जाहीर झाल्या, तर त्या योजना काय होत्या आणि त्याचा कसा फायदा समाजाला होईल, आपल्या समाजाला होईल किंवा अन्य समाजालाही होईल, ते जरा तुम्हाला माहिती असेल तर सांगा. मला ह्याच्यामुळे त्यातली जास्त माहिती नाही, कारण मी त्यावेळी जेलमध्ये होतो, तुरुंगात मला या सरकारने विशेष टाकलं होतं, तर जरा तुम्ही सांगितलं तर बरं होईल. विशेष म्हणजे ज्या वेळेला चौंडीची मंत्रिमंडळ बैठक झाली, ह्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये धनगरांच्या बाबतीमध्ये हाच विषय होता की ज्या पहिल्या योजना आहेत त्याच योजना नव्यानं सांगितल्या. म्हणजे याच्यामध्ये वेगळ्या कोणत्याही योजना म्हणजे जास्तीत जास्त पद्धतीने कुठलीही योजना जास्त आणलेली नाही. तर ज्या पहिल्या योजना आहेत म्हणजे 2019ला जे जी आर काढण्यात आला तशा पद्धतीने फसवणूक आहे. परंतु मी आता काय म्हणलो की आपली फसवणूक ही आपण करून घेतली. का करून घेतली? शासनानं त्यांचं काम करून घेतलं की ज्या वेळेला मतदान पाहिजे होतं त्यावेळेला त्यांनी घेतलं आणि त्याच्यानंतर आपला फॉलोअप करणं ही आपली जबाबदारी होती, ते आपण केली नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय झालं की त्या फसवणुकीला आपल्याला पुढे जावं लागलं. परंतु ज्या वेळेला आपल्याला गरज होती त्यावेळेला आपण तशा पद्धतीने जर घेतलं असतं, त्या पद्धतीला तिथं जसं आता मी सांगितलं की निवेदन असतील, त्याच्यानंतर प्रशासकीय यंत्रणेच्या पुढे जाऊन सांगायचं की बाबा माझं ही योजना आहे तर ही योजना कुठं का लागू नाही आहे, कसं आहे, तर ह्या पद्धतीने जर आपण केलं असतं तर या पद्धतीची फसवणूक झाली नसती. आता मी जे बोलत होतो की महाराणी अहिल्यादेवी होळकरांच्या 30 शताब्दी वर्षानिमित्त किंवा याच्या अगोदरच 2019चाच हा एक जी आर होता की म्हणजे महाराणी अहिल्यादेवींनी जे कार्य केलं अशा पद्धतीचं महिला सन्मान, ज्या महिला चांगल्या पद्धतीनं गावगाड्यामध्ये काम करतात त्यांचा महिला सन्मान करावं म्हणून महाराष्ट्र शासनानं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 2 स्त्रियांचे अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार म्हणून देण्याचं जाहीर केलं होतं. परंतु आजही कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे बोटावर मोजण्या इतपत ग्रामपंचायती असतील की संपूर्ण महाराष्ट्रात 42,000 ग्रामपंचायती आहेत, परंतु त्याच्यामधील बोटावर मोजण्या इतपतच त्या पुरस्कार वितरण करण्यात आलेलं आहे. याच्या संदर्भानं ग्रामविकास मंत्रालयाला मी एक RTI टाकला आणि विचारलं की तुमच्या ग्रामपंचायती किती आहेत की ज्यांनी आजपर्यंत हा पुरस्कार दिलेला आहे 2019 ते आजपर्यंत. परंतु महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने मला असं सांगितलं की आमच्याकडे अशी कोणतीही कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन नाही. मग महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे जर कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन नसेल तर मग हा विचारणार कोणाला? जर तुमच्याकडे तुमच्या ग्रामपंचायती काय करतात ह्याचं जर कामकाजाचं मूल्यमापन तुमच्याकडे नसेल तर मग आपण प्रश्न विचारणार कोणाला? तर त्यांनी मला सांगितलं की ज्या पुरस्कार दिलेलाच नाही. मग जर तुम्ही इकडं मोठ्या पद्धतीने 30 शताब्दी वर्ष वापरता, चालू करता, दाखवता, कार्यक्रम घेताय आणि त्याच मातेच्या नावानं दिले जाणारे पुरस्कार हे वितरित होत नाहीत, ही एक गोष्ट. त्याच्यानंतर असं आहे की नावाचा फक्त फायदा घेतला जातोय.
त्याच्यानंतर असं आहे की 2024 मध्ये आता 2025 मध्ये मे 2025 मध्ये एक GR काढण्यात आला की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचं त्रिशताब्दी वर्ष आहे, त्याच्यामुळं त्यांचं एक बोधचिन्ह म्हणून सर्व महाराष्ट्रातील जे कागदपत्र आहेत, आदेश आहेत, त्याच्यानंतर जे GR निघतात किंवा आणखीन कोणत्याही पद्धतीचं जे कार्यालयीन कामकाज चालतं त्याच्यावरती बोधचिन्ह म्हणून वापर करण्यात यावा. परंतु आजपर्यंत असे कित्येक विभाग आहेत की त्याच्यावरती त्या बोधचिन्हाचा वापर होत नाही. म्हणजे आतापर्यंत जे निघालेल्या योजना आहेत, GR आहेत, ते ह्या सगळ्या फक्त धनगरांनीच तुमच्या म्हणजे पुढे आणून द्याव्यात की तुम्ही हे करत नाही, तुम्ही हे करत नाही, तुमची ही योजना अंमलबजावणी होत नाही. मग हे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही ज्या 2 नंबरच्या धनगर मतदार आहे महाराष्ट्र राज्यात, तर त्यांचं मतदान घेताना जशा पद्धतीनं हिरिरीनं पुढे येतात तशा पद्धतीनं त्यांना दिल्या जाणाऱ्या ज्या योजना आहेत किंवा त्यांच्याबद्दलचे जे स्वाभिमानाबद्दलच्या गोष्टी आहेत, त्यांच्या इतिहासाला पुनर्जीवित करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या योजना काय शासन पुढे घेऊन येत नाही, हे आमचा प्रश्न. आता मला सांगा, शेवटच्या प्रश्नाकडे आपण येऊया. योजनांबद्दल बोललो, आपण सन्मानांबद्दल बोललो, पुरस्कारांबद्दल बोललो. आपल्या समाजामध्ये म्हणजे धनगर समाजामध्ये जे नेते आहेत, अनेक म्हणजे एकतर धनगर समाजाचं भरपूर मतदान घेतलं, जवळपास मला वाटतं 7 काहीतरी आमदार धनगर समाजाचे निवडून आले, त्यातले 2-3 जण तर सत्ताधारी पक्षात आहेत. मग हा जो धनगर समाजाने जे मतं भरपूर दिली, भरघोस मतं महायुती सरकारला, बरोबर, त्या तुलनेत मंत्रिपद मिळाली का हो? म्हणजे हा एक महत्वाचाच प्रश्न आहे. तर तेवढी ताकदीची मंत्रिपद दिली का? तेवढं प्रतिनिधित्व सरकारमध्ये धनगर समाजाला मिळालं का? तुम्हाला काय? निश्चितच कसं आहे की आजपर्यंतच्या मंत्रिमंडळामध्ये की धनगर समाजाची लोकसंख्या ही क्रमांक 2ला आहे असं महाराष्ट्रात म्हटलं जातं आणि आहे सुद्धा. याच्या संदर्भातील मी स्वतः धनगर समाजाची जनगणना करण्यासाठी माझ्याकडे 1,75,000 पेक्षा जास्त लोकांनी माझं जनगणनेचं फॉर्म भरलं. बरं, तेवढा डाटा आहे, त्याचा डेटा आहे. आणि त्या डेटाच्या संदर्भानं त्यांच्या गावात किती लोकसंख्या आहे, म्हणजे धनगरांची लोकसंख्या किती आणि धनगर इतर लोकसंख्या किती, या पद्धतीची माहिती पण आम्ही त्याच्यामध्ये मागवली होती. आणि महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये म्हणजे मुंबई उपनगर जिल्हा आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन जिल्हा परिषद जिथं आहेत त्या सगळ्या ठिकाणी हा फॉर्म फिरला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही ही डेटा घेतला होता. आणि त्या पद्धतीने आम्हाला वाटत होतं की जर आम्हाला तशा पद्धतीच्या तिकिटा भेटल्या, म्हणजे असं नाही की जिथं मंत्रिपद उमेदवारी तर उमेदवारी भेटली आणि त्या पद्धतीनं आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात जिथं आमची लोकसंख्या आहे त्या पद्धतीनं जर आम्हाला उमेदवारी भेटल्या असत्या तर आमचे जास्तीत जास्त उमेदवार पण गेले असते आणि त्या पद्धतीनं आपल्याला मंत्रिपद पण भेटली असते. परंतु दुर्दैवानं असं झालं की ह्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आंदोलन झालं की म्हणजे जेजुरीपासून एक आंदोलनाला सुरुवात झाली. म्हणजे त्या आंदोलनाची सुरुवात ही बिगर राजकीय लोकांनी केली होती. त्याच्यामध्ये मी असेल, गणेश केसकर असतील, विजय गोपने असतील, अनिल जोरेसाहेब असतील किंवा आणखीन भरपूर उपोषणाला त्याच्यामध्ये आंदोलनाची सुरुवात मी ते कव्हर करायला आलो होतो. तुम्ही होता तिथं? मी त्याच्या आयोजकांमध्ये. अच्छा. आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असल्यामुळं तर धन्यवाद बिरुदेवजी, तुम्ही फार महत्वाची माहिती दिली आणि तुम्ही यातून हा संदेश दिलेला आहे की सरकार निवडणुकीच्या पूर्वी काही घोषणा करतं, मतं घेतं, पण निवडणुका झाल्या की त्याचं इम्प्लिमेंटेशन करत नाही आणि त्याला जबाबदार धनगर समाजातील लोक सुद्धा आहेत. बरोबर, कारण ते सरकारकडे पाठपुरावा करत सरकारला त्याची जाणीव करून देत नाही. तर माझं धनगर समाजातल्या लोकांना हेच सांगणं आहे की ह्या ज्या योजना त्यांनी जाहीर केलेल्या आहेत त्या योजनांसाठी तुम्ही फॉलोअप घेतला पाहिजे. आणि जर ते योजना सरकार राबवत नसेल, कुठलीही असेल, विद्यार्थ्यांची असेल, मेंढपाळांची असेल, उद्योजकांसाठीची असेल, इव्हन मंत्रिपदाची, ती आपण योजनेतच पकडू. कारण तुम्ही मतं घेतलाय तर तेवढं प्रतिनिधित्व देताय का, तेवढी उमेदवारी देताय का, आणि उमेदवारी जे निवडून येतात उमेदवारीनंतर त्यांना मंत्रिपद देताय का. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी सरकारच्या मागं आपण तगादा लावला पाहिजे, रेटा लावला पाहिजे. अभ्यासपूर्ण माहिती समाज माध्यमातून असेल, प्रसिद्धी माध्यमातून असेल, ती समोर आणली पाहिजे. आणि आंधळेपणाने कुठलेही सरकार असू द्या त्याच्या पाठीमागे वाहवत जाऊ नये, त्यांचा उदो करू नये. त्या सरकारला हवे तशी म्हणजे रस्त्यावर उतरून फक्त दगडं मारायचे धंदे आपल्या समाजातील लोकांनी करू नये. त्याच्याऐवजी हातामध्ये, जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हातामध्ये वही आणि पेन घ्या आणि अभ्यासपूर्ण मांडणी करा, शिव्या घालू नका. आता मी बघतोय
तर धनगर समाजाविषयी काही आम्ही पत्रकारिता केली, काही नेत्यांवर टीका केली, तर आम्हाला लोक शिव्या घालतात. तर बाबासाहेबांनी तुम्हाला जे शिक्षणासाठी जो काही मार्ग खुला करून दिला तो शिव्या घालण्यासाठी नाही, तर आत्मचिंतन केलं पाहिजे. जर पत्रकार म्हणून मी जर माझं काम करत असेल, टीका करणं हे माझं काम आहे, समाजातील लोकांचं ते काम नाहीये. तुम्ही जो पत्रकार टीका करतोय त्याच्यावर उलटी टीका करणं हे तुमचं काम नाही. तर जो ज्याचं काम करतोय त्याला ते काम करू दिलं पाहिजे. तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे आणि आपण कुठं चुकतोय, आपल्या चुकीच्या गोष्टीमुळे आपला समाज बिघडला गेला नाही पाहिजे, समाज वाहवत गेला नाही पाहिजे, समाजाचं नुकसान नाही झालं पाहिजे, ही माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि सर्वात महत्वाचं की कुठला एखादा पक्ष तुमच्या डोक्यात विष पेरत असेल तर तो विखारी विचार डोक्यात ठेवून हातात दगड घेऊ नका, मारामारी करू नका, एवढी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. त्याच्याऐवजी जे बिरुदेव कोळेकरांनी जे सांगितलं ते विषय फार महत्वाचे आहेत. जे JR काढले जातात किंवा घोषणा केल्या जातात त्याच्यावर सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाल्यासाठी सरकारवर दबाव टाकला पाहिजे. धन्यवाद.